Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the second lecture about the chapter circle. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe this channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre so that you can take advantage of all these lectures. See, in the previous lecture just I was discussing introductory part. What is circle that I told. In 1 minute we will revise. Circle is a set of points which are equidistant from the fixed point in the plane. That fixed point is called center and that distance is called as a radius. And whenever you take a circle, then any radius of that circle means any radius you take, it is of equal length. सो असं नाही होणार की एखाद्या सर्कलमध्ये एका त्याच सर्कलची रॅडियस 5 सेंटीमीटर पण आहे आणि 6 सेंटीमीटर पण आहे, असं होऊ शकत नाही. एनी सर्कल यू टेक, ऑल द रॅडियाय ऑफ द सर्कल आर ऑफ इक्वल लेंथ. ओके, देन whenever you take two circles, there are many possibilities. First is this, that those circles they do not intersect each other like this. ह्याला आपण काय म्हटलं काल, disjoint circles. They are disjoint. आणि देर इज अनदर कन्सेप्ट कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल्स. सर्कल्स कॉन्ग्रुएंट कधी असतात, जेव्हा त्यांची त्रिज्या सेम असतात. म्हणजे एक सर्कल समजा कुठेही त्याचं सेंटर घ्या पण त्याची रॅडियस 5 सेंटीमीटर आहे आणि दुसरं सर्कल की ज्याची रॅडियस 5 सेंटीमीटर आहे, दे आर कॉन्ग्रुएंट व्हेरेवर दे मे बी, त्यांचं सेंटर कुठेही असेल, दे आर कॉन्ग्रुएंट. अशी जी सर्कल्स आहेत की त्याच्यामध्ये सर्कल्स आर मोर दॅन वन बट देअर सेंटर्स इज सेम. एकच सेंटर पण 4 सर्कल्स. म्हणजे एक समजा मी असं घेतलं की सेंटर काहीतरी एक ओ घेतलं समजा, रॅडियस 3 असलेलं सर्कल, तेच सेंटर ओ पण रॅडियस 4 असलेलं सेंटर, तेच सेंटर ओ पण रॅडियस 5 असलेलं सेंटर. ही सर्व सर्कल्स जी आहेत ती कशी आहेत म्हणणार आपण, कॉन्सन्ट्रिक. आणि ही इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. टचिंग, इंटरसेक्टिंग, कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आणि डिस्जॉईंट सर्कल्स असे आपण काल भाग बघितले. टचिंग सर्कल्समध्ये टचिंग 2 प्रकारे होऊ शकतं, एक्सटर्नल टचिंग, इंटरनल टचिंग. काल आपण एक डायग्राम पण काढली होती इफ यू रिमेंबर. See, it was something like this. I will draw that. See, it is suppose this is say that circle. Okay, shapes are there, their circles are there. So this is one circle. Okay, then there is another circle suppose. Okay, and suppose it is something like this. That means what? They are touching each other like this. This is touching. अँड दे आर एक्सटर्नली दे आर टचिंग. आता इथे काय होणार बघा, ह्या सर्कलचं जर सेंटर O1 म्हणजे O असेल, ओके, या सर्कलचं सेंटर समजा O असेल आणि या सर्कलचं सेंटर O' असेल, तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन O आणि O'? सपोज दिस पर्टिक्युलर फर्स्ट सर्कल वी विल कॉल इट ॲज से C1, दिस इज से C2. सो सपोज सेंटर ऑफ C1 is O and center of C2 is say O'. Then what is distance between O'? Distance between O' is equal to sum of radii. म्हणजे समजा मी हा पॉईंट इथे पॉईंट ऑफ टचिंग जो आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात त्याला, तो समजा P असेल, तर हे डिस्टन्स किती असणार, लेंथ OP प्लस लेंथ O'P. पण तुम्हाला माहिती आहे की सेंटर आणि सर्कलवरचा पॉईंट यातलं डिस्टन्स म्हणजे रॅडियस. म्हणजे समजा ही रॅडियस R1 असेल पहिल्या सर्कलची आणि दुसऱ्या सर्कलची रॅडियस R2 असेल, तर या 2 सर्कल्समधलं डिस्टन्स काय असणार, R1 प्लस R2. सो वेन सर्कल्स टच इच अदर, द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सपोज इट इज P, इट इज सच दॅट OPO'. P lies between O and O'. And if you want to calculate distance between O and O', it is distance between O and P and plus distance between O' and P. This is what we mean by that. And another possibility is circles touch each other externally. This is external touching, right? This is where circles are touching each other externally. आणि internal touching म्हणजे काय होईल बघा, suppose you have this circle. Okay, this is suppose the circle and there is another circle, suppose another circle
बट इट टचेस दॅट सर्कल इंटरनली. म्हणजे हे असं समजा असेल, असं हे सर्कल समजा असेल, इंटरनली टच करता येते. ठीक आहे. सो सी ऑल दीज फिगर्स वेन यू ड्रॉ यू हॅव टू बी व्हेरी पर्टिक्युलर. ओके, सपोज दिस इज दॅट सर्कल. ओके, ठीक आहे, हे इंटरनली टच होतं आहे असं आपण समजूया. कारण काय, त्या फिगर्स काढताना काही वेळा गोंधळ होतो. मग इथे हा पॉईंट पी आहे समजा. नाव हिअर व्हॉट हॅपन्स, हिअर इफ आय टेक दिस ॲज अ सेंटर से ओ आणि दिस इज से ओ डॅश, तर काय होणार बघा, ओ डॅश आणि पी यांच्यामध्ये काय नातं असणार. इथे काय होतं, पी लाईज बिटवीन ओ अँड ओ डॅश. इथे काय होणार, ओ डॅश पी, म्हणजे पी इज एक्सटर्नल टू ओ डॅश. ही जी लाईन सेगमेंट आहे त्याच्या बाहेर पी असणार. आणि इथे मग त्या ओ आणि ओ डॅशमधलं डिस्टन्स काय असणार बघा, डिस्टन्स बिटवीन ओ अँड ओ डॅश इज सपोज दिस रॅडियस, मेन सर्कल जे आहे C1 आणि हे आतलं सर्कल C2. तर ॲज युज्युअल आपण समजा असं मानलं की रॅडियस ऑफ C1 इज से R1 आणि रॅडियस ऑफ सर्कल C2 इज से R2. तर इथे माझा डिस्टन्स काय होणार, R1 मायनस R2. आणि इथे काय होतं, पी हा ओ आणि ओ डॅशच्या एक्सटर्नली आहे आणि इथे पी हा ओ आणि ओ डॅशच्या बिटवीन आहे. ओ पी ओ डॅश, इथे ओ डॅश पी. आणि इथे डिस्टन्स बिटवीन टू ओरिजिन्स और डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन रॅडियाय. आणि इथे इट इज ॲडिशन ऑफ टू रॅडियाय. हे त्यातलं लक्षात घ्या. आणि ज्यावेळी सर्कल्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, म्हणजे कसं, तुम्ही म्हणणार की बोथ आर डिसजॉईंट सर्कल्स. दिस इज सपोज वन सर्कल अँड से दिस इज अनदर सर्कल. ओके, सपोज दिस इज अनदर सर्कल. In this case what will happen, suppose this is center O, this is center O dash. आता ह्याच्यामध्ये अंतर किती असणार बघा, ही R1 झाली, हे समजा सर्कल C1 आहे, हे C2 आहे, ही रॅडियस R2 झाली. तर इथे मला काय सांगता येईल की डिस्टन्स बिटवीन O अँड O डॅश इज ग्रेटर दॅन R1 प्लस R2. बघा, ही R1 आहे एवढं अंतर, हे अंतर R2 आहे, त्याच्याहून हे अंतर जास्त आहे, कारण हा मधला भाग आहेच ना. त्यामुळे सर्व सिच्युएशन्स आपण आता डिस्कस केल्या. सर्कल्स एक्सटर्नली टच होत असेल तर काय सिच्युएशन, इंटरनली टच होत असेल तर काय सिच्युएशन, आणि इफ द सर्कल्स आर डिसजॉईंट देन व्हॉट इज द डिसजॉईंट. आणि म्हणजे कसं आहे बघा, इथे काय आहे की देर इज नथिंग कॉमन. तसंच ते सर्कल त्या सर्कलच्या आत पण असू शकतं. मग त्यावेळी काय होईल बघा, विचार करा तुम्ही. असे समजा सिच्युएशन असेल, हे काय झालं, सर्कल्स आर मीन्स डिस्टन्स बिटवीन ओरिजिन्स इज इक्वल टू इज ग्रेटर दॅन सम ऑफ रॅडियाय. पण अशी सर्कल्स असू शकतात ना. बघा, समजा तुम्हाला एक असं सर्कल आपण काढलं. ओके, सपोज आय ड्रॉ दिस सर्कल, से दिस इज C1. आणि तसंच आपण त्याच्या आत एक सर्कल काढलं. ओके, त्याच्या आत इथे एक सर्कल काढला आपण. दिस इज से C1 आणि दिस इज से C2. सेंटर ऑफ बेसिक सर्कल इज से O1 O आणि ह्या दुसऱ्या सर्कलचं सेंटर समजा O डॅश आहे. तर आता डिस्टन्स बिटवीन O आणि O डॅश कसं असणार, मीन्स इन टर्म्स ऑफ रॅडियाय ऑफ दीज टू सर्कल्स. म्हणजे या सर्कलची C1चं हे सेंटर आहे, म्हणजे ही समजा तुम्ही रॅडियस घेतली त्याची, तर ही R1 आहे आणि ही जी रॅडियस आहे ती R2 आहे. तर आता मला सांगा की व्हॉट विल बी द डिस्टन्स बिटवीन बोथ सेंटर्स and radii, means what will be the relation between radii of the two circles. म्हणजे R1 R2 आणि O आणि O डॅश यातलं अंतर, याच्यामध्ये काय रिलेशन असेल, विचार करा या गोष्टींवर. ठीक आहे. तसंच काल आपण आणखी काही गोष्टी लहान लहान बघितल्या होत्या, हे मी आता इरेज करतो. आणखी काल आपण असं बघितलं होतं, इफ यू रिमेंबर, की जर आपण सर्कल काढलं, म्हणजे त्याच्यामधल्या अनेक गोष्टी आहेत, त्या फक्त रिझल्ट्सच्या माध्यमातून आपण डिस्कस करू. रिवाईज म्हणजे तेच लंबित शिकलेल्या गोष्टी आहेत त्या. हे समजा सर्कल आहे. ओके, अँड सपोज दिस इज द कॉर्ड ऑफ दॅट सर्कल, से AB. ओके, अँड दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल. आता जर आपण इथून परपेंडिक्युलर ड्रॉप केला,
सो परपेंडिक्युलर म्हणजे काय होता रिझल्ट बघा, परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल O to chord AB meets chord AB at midpoint. हा मिडपॉइंट असणार आहे एम, हा एक रिझल्ट झाला. तसंच दुसरं ह्याचा दुसरा भाग काय सांगतो आपण की इफ सपोज ए बी इज द कॉर्ड अँड सपोज यू जॉईन एम इज द मिडपॉइंट ऑफ कॉर्ड ए बी, देन ओ एम इज परपेंडिक्युलर टू एम. इथे आपण सांगितलं परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड मीट्स द कॉर्ड इन द मिडपॉइंट. आता आपण उलटं बोलतोय. सपोज ए बी इज द कॉर्ड ऑफ सर्कल, ए बी इज कॉर्ड ऑफ द सर्कल and M is midpoint of the chord. M is midpoint of the chord. Midpoint of chord. Then AB is the chord of the circle with, आपण इथे ऍड करूया, with center O. Okay, with center O. This is added. And M is the midpoint of the chord. Then OM is perpendicular to AB. This is the second result, जे आपण पूर्वी केलेलं आहे. आता तिसरा रिझल्ट आपल्याला काय सांगतो की कॉर्ड्स ऑफ द इक्वल लेंथ. समजा आता या कॉर्डची लेंथ 6 सेंटीमीटर आहे आणि इथे मी एक अशी कुठली तरी कॉर्ड काढली 6 सेंटीमीटर लांबीची, ही ऑल्सो 6 सेंटीमीटर. समजा हे CD आहे, तर या दोन्ही कॉर्ड सेंटरपासून इक्विडिस्टंट असतात. सो कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. सो दॅट इज अनदर रिझल्ट. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. व्हॉट इज मेंट बाय कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स? कॉर्ड्स हॅव्हिंग सेम लेंथ. कॉर्ड ही एक लाईन सेगमेंट आहे. दोन लाईन सेगमेंट आपण कॉन्ग्रुएंट आहेत असं कधी म्हणतो? जर त्यांची लांबी सेम असेल तर. त्या कुठेही असू दे, लक्षात घ्या. लाईन कॉन्ग्रुएंट आहे असं कधीच म्हणणार नाही. लाईनची आपण लेंथच मोजू शकत नाही. लाईन इज इनडेफिनेट ऑन बोथ साइड्स. सो कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. बरोबर ना? दोन्ही जेव्हा कॉर्ड्स तुम्ही काढता, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ द सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सर्कल. तसंच ह्याचा कॉन्व्हर्स रिझल्ट आपल्याला सांगता येतो. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. तसंच चौथा रिझल्ट मला काय सांगता येईल? इफ कॉर्ड्स ऑफ द सर्कल, इफ कॉर्ड्स ऑफ सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर, then they are congruent. So these 4 results we must have, means we must know. हे सर्व 9वी मध्ये झालेले विषय आहेत आणि या सर्व ठिकाणी मोस्ट ऑफ द टाइम्स आपण ट्रायंगल 2 कॉन्ग्रुएंट आहेत असा जो विषय आहे सर्व तो आपण वापरतो. जर आपल्याला हे माहिती नसतील, याच्या प्रूफ्स आठवत नसतील, तर जरा 9वीचं पुस्तक उघडा, या प्रूफ्स तयार करा पुन्हा. ॲक्च्युअली मी नेहमी सांगत आलेलो आहे की आपणाला थिअरमचे जे स्टेटमेंट्स आहेत, एखादा रिझल्ट जो आपण शिकतो त्या रिझल्टची स्टेटमेंट आपणाला महत्त्वाची आहे. हा कायम विषय लक्षात ठेवा. स्टेटमेंट इज इम्पॉर्टंट. कारण आपणाला जेव्हा एखादा पुढचा प्रॉब्लेम सोडवताना हा रिझल्ट वापरायचा असतो ना, तर हा रिझल्ट, त्याची स्टेटमेंट मला महत्त्वाची आहे. या थिअरमची स्टेटमेंट महत्त्वाची आहे. त्याची प्रूफ तिथे लागत नाही मला. अर्थात प्रूफ्स ह्या करायलाच पाहिजेत.
कारण दोज प्रूफ्स अलाव यू टू यूज दॅट थिअरम इन द नेक्स्ट फर्दर थिअरी. मी जर एखादी गोष्ट सिद्धच नाही केली तर मी गणितात ती वापरूच शकत नाही माझ्या कामासाठी, म्हणून त्या सिद्धता लिहायच्या. परंतु मी नेहमी माझ्या अगदी MSc पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे सांगत आलेलो आहे की ह्या प्रूफ्स आहेतच महत्त्वाच्या, कारण तुम्हाला एक परीक्षा द्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते थिअरम्स आणि त्याच्या प्रूफ्स विचारणार. परंतु ज्यावेळी ह्या सर्व थिअरम्सची तुम्ही ॲप्लिकेशन्स शिकता त्यावेळी तुम्ही काय वापरता, तो थिअरमची स्टेटमेंट वापरता. ती स्टेटमेंट माझी जर चांगली तयार असेल तर मला हे चांगलं समजतं. आता हे चारही रिझल्ट्स माझ्या मते तुम्ही नोट डाऊन केलेले असाल. सो आय होप यू नो दीज रिझल्ट्स. आणि नसतील कळलेले अजून तर पुन्हा 9वीत जा. 9वीत जा म्हणजे 9वीच्या वर्गात जाऊन बसा नव्हे, 9वीचं पुस्तक उघडा, वाचा ते सर्व, सिद्धता त्याच्या बघा. आता तुम्हाला त्या चांगल्या समजतील कारण तुम्ही अजून 1 वर्ष मॅच्युअर झालात. तुम्ही आता जर 5वी 6वीची पुस्तकं उघडलीत ना तर ते तुम्हाला सर्व सोपं वाटेल, कारण तुम्ही 10वीत आहात, आता तुम्ही तेवढे मॅच्युअर झालेले आहात. तसंच 9वीतलं मॅथमॅटिक्स आता तुम्हाला कदाचित चांगलं वाटेल, सोपं वाटेल. परंतु 9वीतल्या सर्व गोष्टी आता तुम्हाला चांगल्या माहिती पाहिजे. या अर्थाने मी हे सर्व रिझल्ट्स डिस्कस केले. आणखी आता काय आहे बघा की बघा, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी जे आत्ता स्टेटमेंट केली त्याचं एक उदाहरण आपण घेऊया. ओके, समजा माझ्याकडे एक राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे समजा, ठीक आहे. आणि मला असं दिलेलं आहे की ही जी साईड आहे त्याची, ही समजा आपल्याला दिलेलं आहे की ही समजा साईड आहे, काय घेऊया आपण 6 आणि ही 8 आहे. तर ही साईड हायपोटेनस किती असा प्रश्न मला विचारला, म्हणजे मला x कॅल्क्युलेट करायचं. हा ट्रायंगल मी घेतला समजा ABC, राईट अँगल्ड ट्रायंगल, अँड इट इज राईट अँगल्ड ॲट B, अँड आय एम गिवन व्हॉट इज AB अँड व्हॉट इज BC, अँड आय एम कॅल्क्युलेटिंग x. व्हॉट आय एम गोइंग टू यूज हिअर? पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम तुम्हाला काय सांगतो की जर माझा ABC हा राईट अँगल्ड ट्रायंगल असेल आणि Bला जर तिथे काटकोन झालेला असेल तर त्याच्या समोरची भुजा म्हणजे हायपोटेनस. आणि पायथागोरस थिअरम तुम्हाला असं सांगतो की स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. म्हणजे ही पायथागोरस थिअरमची स्टेटमेंट तुम्हाला जर पाठ असेल तर हा प्रॉब्लेम करता येईल. म्हणजेच तुम्ही काय लिहिणार, बाय पायथागोरस थिअरम x स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. म्हणजेच ते 36 आणि 64 झालं, हे 64 आणि 36 म्हणजे हे 100 झालं. मग x स्क्वेअर जर 100 असेल तर x म्हणजे 10 आलं. झालं, पायथागोरस प्रॉपर्टी वापरून तुम्ही ते प्रॉब्लेम सोडवलात. पण त्या पायथागोरस प्रॉपर्टीची प्रूफ काय याची गरज लागली का इथे? नाही. लक्षात घ्या, ती एकदा थिअरम तो प्रूव्ह केल्यामुळे आता तुम्ही तो कुठेही वापरू शकता. ही ब्युटी आहे मॅथमॅटिक्समधली. ॲब्स्ट्रॅक्शन कन्सेप्ट आहे. वन्स यू प्रूव्ह दॅट रिझल्ट आय कॅन यूज इट टू सॉल्व एनी प्रॉब्लेम व्हेअर दॅट रिझल्ट इज निडेड. किंवा तुम्हाला असा एक ट्रायंगल दिला की ज्याच्या साईड्स आहेत ABC. A ही एक साईड आहे, B ही दुसरी साईड आहे, C ही तिसरी साईड आहे. आणि तुम्हाला विचारलं आहे की हा काटकोन त्रिकोण आहे का, म्हणजे या साईड्स ज्या ट्रायंगलच्या आहेत तो काटकोन त्रिकोण आहे का. कळलं का? म्हणजे तुम्हाला ABC अशा 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, काहीतरी रिअल नंबर्स आहेत, आणि तुम्हाला विचारलं की या बाजू असणारा जर ट्रायंगल असेल तर तो काटकोन त्रिकोण आहे का. मग तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला असं माहिती आहे की एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा उर्वरित 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. म्हणजेच पायथागोरस थिअरमचा जो आहे ना त्याचा हा कॉन्व्हर्स झाला. पायथागोरस थिअरममध्ये तो काटकोन त्रिकोण आहे हे तुम्ही ॲश्युम करता, आणि काटकोन त्रिकोण असल्यामुळे तिथे एक हायपोटेनस असणार, काटकोनाच्या समोरची भुजा. मग तिथे तुम्ही असं म्हणता की हायपोटेनसचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. आता मी उलटं म्हणतो आहे की एखाद्या त्रिकोणामध्ये, आय डू नॉट नो वेदर इट इज राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलची ती टेस्ट आहे. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम अलाउज यू टू टेल वेदर द गिव्हन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. मग त्याच्यासाठी काय करणार तुम्ही? त्यातल्या एका बाजूचा वर्ग हा उर्वरित 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा पाहिजे. म्हणजे नॅचरली काय करायचं तुम्ही, ABC मधली सर्वात मोठी साईड कोणती आहे? समजा ती B असेल तर असं होतं का बघा, B वर्ग इज सेम ॲज A वर्ग अधिक C वर्ग. हे होतं का? येस ऑर नो अशा 2 उत्तर येणार ना त्याला. असं होतं आहे. B ही सर्वात मोठी बाजू आहे.
ABC हे 3 रिअल नंबर्स आहेत ना, त्यातला एक कुठला तरी सर्वात मोठा असणार, तो B घेतला आपण समजा. मग B² इज इक्वल टू A² प्लस C² जर असेल, इफ इट इज येस, देन वी विल से दॅट दिस इज राईट अँगल ट्रायंगल. कारण काय, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम टेल्स यू दिस, that if you have a triplet and then if one of those numbers square of that is equal to sum of the squares of remaining two numbers, then you say that it is a right angle triangle. त्यामुळे त्याची जी कॉन्व्हर्स ऑफ द पायथागोरस प्रॉपर्टीचा जो प्रूफ आपण लिहिली, ती इथे मला माहिती पाहिजे का? ती माहिती असेल तरच हा प्रॉब्लेम सोडवता येईल का? नाही येणार. म्हणजे ती गरज नाही आहे, म्हणजे सोडवता येणार, परंतु त्याच्यासाठी त्या थिअरमची प्रूफ मला माहिती पाहिजे असं आहे का? तर नाही. हा जो प्रॉब्लेम होता याच्यामध्ये हायपोटेनस मला काढायची आहे, म्हणजे मला पायथागोरस थिअरम माहिती पाहिजे. मला त्या पायथागोरसच्या थिअरमची प्रूफ माहिती असेल तर मला हा प्रॉब्लेम येतो असं आहे का? नाही. हे त्यातलं लक्षात घ्या. म्हणजे त्या प्रूफ्स तयार करायच्या नाहीत असं मी सांगत नाही आहे कुठेही. प्रूफ्स आर रिअली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला एक आठवलं म्हणून आत्ता सांगतो, पायथागोरस थिअरम जो आहे ना, त्यावेळी पण मी म्हटलं होतं, त्याच्या विविध प्रूफ्स आहेत. नियरली 250 वेगवेगळ्या प्रूफ्स आहेत पायथागोरस थिअरमच्या. ॲटलिस्ट 10 प्रूफ्स तरी तयार करा. नेटवरून शोधा तुम्ही. टेक धिस ॲज अन ॲक्टिव्हिटी. डू इट ॲज अ प्रोजेक्ट. डिफरंट वेज ऑफ प्रूव्हिंग पायथागोरस थिअरम. आणि दुसरं एक लक्षात घ्या, याची ॲप्लिकेशन्स आहेत. त्याचं अपोलोनियस थिअरम हे ॲप्लिकेशन आहे पायथागोरस थिअरमचं. म्हणून हे आपण सर्व थिअरम्स प्रूव्ह करतो की दॅट मेक्स अवर लाईफ इझी फॉर सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स एटसेट्रा. मग हे सर्व मॅथमॅटिक्समधले हे मुद्दे लक्षात घ्या. नुसते 10वीच्या पेपरात काय येणार याचा विचार करू नका. तो कराच, तो महत्त्वाचा आहेच. तुम्हाला सर्व थिअरम्स जे अपेक्षित आहेत त्याच्या प्रूफ चांगल्या मुखोद्गत पाहिजेत. मुखोद्गत म्हणण्यापेक्षा त्या समजलेल्या तुम्हाला असल्या पाहिजेत की तुम्हाला त्या लिहिता येतील. अनेक वेळा लिहून लिहून त्या प्रूफ्स तयार करायला पाहिजेत. सर्व फॉर्म्युले, सूत्र जी आहेत ती पाठ असायला पाहिजेत आणि प्रचंड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुम्हाला करावं लागेल. देन यू विल बी इन अ व्हेरी गुड पोझिशन ॲज फार ॲज SSC मॅथमॅटिक्स इज कन्सर्न. ठीक आहे, थांबूया आपण. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. वी विल डू सम रिझल्ट्स अबाउट द चॅप्टर सर्कल. टिल देन, थँक्यू.